जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज एका किसान नेत्याविषयी त्यांचं जीवनचरित्र आपल्यापुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. ज्यांचं नाव आहे चौधरी चरणसिंह, जे भारताचे 5वे पंतप्रधान होते. परंतु त्यांची खरी जर ओळख काय असेल तर ते किसानांचे नेते होते, शेतकऱ्यांचे नेते होते आणि शेतकऱ्यांच्या समस्यासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं आणि कुठंही आपल्या तत्वाची प्रतारणा केली नाही. प्रसंगी शेतकऱ्यांच्यासाठी कुठलंही पद नाकारायला त्यांची तयारी असायची, मंत्रिमंडळातून बाहेर पडायची त्यांची तयारी असायची. आणि म्हणून उत्तर प्रदेशातली आणि विशेषतः उत्तर हिंदुस्थानातील लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. अशा या महामानवाचा जन्म 23 डिसेंबर 1902 मध्ये मेरठ जिल्ह्यात उत्तर प्रदेशात नूपूर नावाच्या गावामध्ये झाला आणि जाट परिवारामध्ये त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः जाट परिवार हा शेतीप्रधान परिवार आहे आणि अशा प्रकारच्या परिवारामध्ये जन्मलेल्या परंतु पुढे वकील झालेल्या चरणसिंगांनी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊनच आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. त्यांचा मृत्यू 29 मे 1987 म्हणजे आजच्या दिवशी त्यावेळेला झाला आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना वंदन करावं असं मला वाटलं की ज्यांनी आपलं आयुष्य, आज शेतकऱ्याच्या समस्या जर पाहिल्या तर शेतकरी आज गांजून गेलेला आहे. अनेक समस्या शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहेत आणि असं असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्या काळामध्ये ज्या व्यक्तीनं केलं ते त्यांचं जीवन हे संपूर्ण जीवन शेतकऱ्याच्या समस्यातून आणि शेतकऱ्यांनी केलेल्या त्यांच्यावरच्या प्रेमानं भरून आलेलं दिसून येतं. संपूर्ण आयुष्य ज्यांनी शेतकऱ्यासाठी खर्च केलं, ते राजकारणात जरी पडले तरी ते राजकारण, समाजकारण हे शेतकऱ्यासाठी होतं आणि म्हणून त्यांचं जीवनचरित्र एक आदर्शवत चरित्र आपल्याला दिसून येतं. या देशामध्ये अनेक चांगले चांगले नेते होऊन गेले. तो काळ असा होता की ज्यांना वंदन करावं, की ज्यांचं चरित्र पाहिल्यानंतर आज आपल्याला असं एक आश्चर्य वाटतं की या लोकांनी जीवनामध्ये काय कमावलं. कुठलीही संपत्ती त्यांनी गोळा केली नाही, चरणसिंगांनी सुद्धा. आणि वयाच्या 84व्या वर्षी शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांनी अनेक पद, म्हणजे आता शेवटी ते पंतप्रधान झाले होते, तरीसुद्धा शेतकऱ्यांना न्याय जर मिळत नसेल तर या पदावर राहण्यात काही अर्थ नाही असं ते नेहमी म्हणायचे आणि त्यासाठी जीवनभर ते झगडत राहिले. वास्तविक पाहता वकिलीनं आपल्या जीवनाची त्यांनी सुरुवात केली, परंतु देश त्यावेळेला पारतंत्र्यात होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं आणि मग चौधरी चरणसिंहांनी विचार केला की आपली वकिली बाजूला ठेवू आणि गांधीजीच्या आंदोलनात सामील होऊ आणि त्याप्रमाणे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्व आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. पुढे देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 साली आणि चौधरी चरणसिंग हे विधानसभेसाठी उभे राहिले आणि निवडून आले आणि 1951 मध्ये उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळामध्ये न्याय व सूचना मंत्रालय असं त्यांच्याकडे खातं देण्यात आलं आणि ते मंत्रिपदावर आरूढ झाले. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी जे जे करता येईल त्यांनी ते केलं. असं सांगितलं जातं की दिल्लीच्या बोट क्लबवर शेतकऱ्यांचा एक भव्य मेळावा 1978 साली भरलेला होता आणि त्यावेळेला संपूर्ण उत्तर हिंदुस्थानमधले शेतकरी दिल्लीच्या त्या बोट क्लब मैदानावर जमलेले होते. आजपर्यंत एवढा मोठा मेळावा कोणत्याच पक्षाचा
किंवा कोणत्याच समाजाचा आपल्या देशामध्ये झालेला नव्हता. त्याची तुलना चीनमधल्या मेळाव्याची केली जाते. आणि अशा प्रकारचा हा मेळावा पाहिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, त्यावेळेला जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, यांच्या सर्वांच्या मनावरती चौधरी चरणसिंगाचं चरित्र बिंबलं गेलं. आणि अशा प्रकारे पुढे ते मंत्रिमंडळात सामील झालेले होते. 1967 सालापर्यंत काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण 3 नेत्यामध्ये त्यांचा समावेश होता. अर्थात 1967 साली ते काँग्रेसमधून बाहेर पडले. याचं कारण असं की पंडित नेहरू बरोबर त्यांचं जमलं नाही. त्यांचे विचार शेतकऱ्यांशी निगडीत होते. शेतकरी सुखी तर देश सुखी. आपला देश कृषीप्रधान आहे. आणि यामुळे त्यांनी जमीनदाराच्या विरुद्ध सुद्धा आंदोलन पुकारलं. जमीनदारी नष्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. जमीनदाराने आंदोलन केलं, त्याला दाद दिले नाही, कारण सर्व शेतकरी त्यांच्या बाजूला होते. आणि अशा प्रकारे त्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला. 40 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते. 40 वर्ष काँग्रेसमधून बाहेर पडताना त्यांना खूप दुःख झालं की आजपर्यंत आपण काँग्रेसमध्ये काँग्रेस विचाराने चाललो. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूशी न पटल्यामुळे ते बाहेर पडले. आणि 1967 साली काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी क्रांतिकारी लोकदल नावाचा पक्ष सुरू केला. अर्थात या पक्षामध्ये विशेषतः किसानांचे नेते होते, सर्व शेतकरी समाजाचे प्रतिनिधी होते, त्याचबरोबर जनसंघ, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी मंत्रिमंडळ बनवलं. आणि उत्तर प्रदेशामध्ये या पक्षाचं 2 वेळा मंत्रिमंडळ तयार झालं आणि त्याचे ते 2 वेळा मुख्यमंत्री होते. अर्थात पुढच्या काळामध्ये जनता सरकार, काँग्रेसचा पराभव झाला या देशामध्ये. आणि 1977 साली केंद्रामध्ये जनता सरकारचं मंत्रिमंडळ आलं. आणि त्यावेळेला पंतप्रधान होते मोरारजी देसाई. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले हे सुद्धा त्यांना पटलं नाही. परंतु त्यांचा समावेश मोरारजी देसाईनं गृहमंत्री म्हणून केला. अर्थात पुढं काही कारणामुळे गृहमंत्री पदावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि ते बाहेर पडले. चौधरी चरणसिंग मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि त्यांनी किसानाचा मेळावा घेतला. आणि या मेळाव्याला 2 लाख किसान गोळा झाले. आणि हे पाहिल्यानंतर मोरारजींना त्यांना टाळणं शक्य नव्हतं. मोरारजीभाई देसाईनं त्यांना पुन्हा अर्थमंत्री केलं आणि काही काळ ते त्या मंत्रिमंडळामध्ये राहिले. परंतु पुढे जनता सरकारचं हे मंत्रिमंडळ फार काळ टिकलं नाही. आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या मदतीनं त्यांना पंतप्रधान करण्यात आलं. ते भारताचे पंतप्रधान झाले. आणि त्यांच्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ नेते त्या काळात ते यशवंतरावजी चव्हाण हे उपपंतप्रधान झाले. तेव्हा अशा प्रकारे केंद्रामध्ये ते पंतप्रधान झाले. भारत सरकारचे 5वे पंतप्रधान झाले. परंतु त्या पंतप्रधान होण्यामध्ये सुद्धा त्यांना अभिप्रेत होतं ते शेतकऱ्याचं हित. आणि त्याच्यासाठी ते सतत झगडत राहिले. 1952 साली जेव्हा जमीनदारी कायदा रद्द झाला त्यावेळेला जमीनदार संतप्त झालेले होते. परंतु त्यांना दाद दिलेली नव्हती हे आपण मागे पाहिलेच आहे. तेव्हा अशा प्रकारे किसानांचा मित्र म्हणून जे जीवनभर जगले. आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. याचं कारण असं आहे की एक उदाहरण सांगितलं जातं. एकदा बागपतचे शेतकरी, त्यांचं काही कारण होतं, काही समस्या होत्या, त्यासाठी ते चौधरी चरणसिंग यांना भेटायला दिल्लीला आले. आणि ते त्यांना पटलं नाही. नेता कसा असावा, लोकाभिमुख असावा. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चौधरी चरणसिंग आहे. ते शेतकऱ्यांना म्हणाले, इथपर्यंत येऊन तुम्ही वेळ खर्च केला, पैसा खर्च केला, त्याची काही गरज नव्हती. मला एक पत्र पाठवलं असतं तरी मी त्यासाठी तुमची काळजी घेतली असती आणि तुमच्या समस्या सोडवल्या
असत्या. आज आपण पाहिलं आजची स्थिती, शेतकरी मंत्रालयामध्ये चक्रा मारून थकतो आणि शेवटी आपले सर्व प्रश्न गुंडाळून ठेवतो. त्याला न्याय मिळेलच याची शाश्वती नाही. परंतु केवळ एक पत्र लिहिल्याने जर एखाद्या माणसाच्या समस्या शेतकऱ्याच्या सुटत असतील तर यापेक्षा मला आठवतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं उदाहरण, की छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात. शेतकऱ्यांचा कैवार त्यांनी नेहमीच घेतला. सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना करून दिली आणि जेव्हा जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा तेव्हा त्यांचा सारा माफ केला. तेव्हा अशा प्रकारचं उदाहरण, ज्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून चरणसिंग, चौधरी चरणसिंग, त्यांना चौधरी म्हणतात, आणि त्या चौधरी चरणसिंगांनी जीवनभर आपलं एकच तत्व, एकच ध्येय डोळ्यापुढे ठेवलं की माझ्या देशातील शेतकरी. आज किसान दिवस आहे विशेष म्हणजे, आणि आज किसान दिवस म्हणून भारतभर त्या काळातही साजरा केला जायचा चरणसिंगाच्या काळामध्ये, आणि आजही साजरा केला जातो त्यांचा जन्मदिवस म्हणून. आज नाही, आज त्यांचा अंत म्हणजे ज्या दिवशी त्यांची पुण्यतिथी मानली जाते तो दिवस आहे. परंतु 23 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस, तो किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि एवढंच नाही तर आत्ताही भारत सरकार 23 पासून 29 पर्यंत एक सप्ताह किसान दिन म्हणून साजरा करतो. पण तरी भारत सरकार हे जरी करत असलं तरी शेतकऱ्यापुढे अनेक समस्या आहेत. त्या समस्या ज्या दिवशी निपटल्या जातील, खरं पाहता चौधरी चरणसिंगानंतर पवारसाहेब आपल्या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांच्याही काळामध्ये त्यांनी जेवढी म्हणून शक्यतो काळजी घ्यायला पाहिजे तेवढी आपल्या शेतकऱ्यांची घेतली. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काही अंशी न्याय मिळालेला आहे. उत्तर हिंदुस्थानमध्ये चौधरी चरणसिंगाचं कार्य होतं, परंतु दक्षिण हिंदुस्थानमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, शरद पवारसाहेबांनी केलं. तेव्हा यांना शेतकरी नेते, केवळ शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन केलं म्हणजे नेता होतो असं नाही, प्रसंगी आपल्या पदाचाही त्याग करावा लागतो. आणि त्यासाठी चौधरी चरणसिंगांनी अनेक वेळा आपल्या पदाचा त्याग केला, पण त्यांच्यावर भरभरून लोकांनी प्रेम केलं आणि ते एकही निवडणूक हारले नाही. हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट अशी की नेता कसा असावा आज आपण पाहतो, आणि त्याचं वर्णन मला करण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी किती झगडावं लागतं त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. की लोक पोलिसापर्यंत जायला तयार नसतात. पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की लोकांना नको वाटतं. आणि हे चौधरी चरणसिंगाला माहिती होतं की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि एकदा त्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं की आपले कर्मचारी आणि विशेषतः पोलीस दलातील कर्मचारी कसं काम करतात. म्हणून उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यामध्ये वसराहार नावाचं पोलीस स्टेशन होतं. एके दिवशी पंतप्रधानाचा ताफा निघाला आणि 1 किलोमीटर अंतरावरती तो थांबला. वसराहारपासून 1 किलोमीटर अंतरावर थांबल्यानंतर त्यांनी चुरगळलेला शर्ट घातला, मळलेलं धोतर, डोक्याला शेतकरी गुंडाळतो तसं उपरनं गुंडाळलं आणि बाकीचा ताफा मागे ठेवून ते पुढे निघाले. आणि काही अंतरावर गाडी थांबवून ड्रायव्हरला त्याला सांगितलं की तू इथंच थांब, मी जरा या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. तिथं गेल्यानंतर तिथं कर्मचारी होते, इन्स्पेक्टर होता, अंगावर चुरगळलेला शर्ट, नेहरू शर्ट, धोतर मळलेलं, डोक्याला गुंडाळलेलं ते उपरनं, अशा प्रकारचं माणूस शेतकरी हे त्यांना वाटलं. आत गेल्यानंतर तिथं बसलेल्या हवालदारला त्यांनी सांगितलं की माझी तक्रार आहे. ते म्हणले काय तक्रार आहे? माझा बैल हरवला आहे, तो शोधून द्यावा. ते म्हणले असली कंप्लेन आम्ही घेणार नाही, असली तक्रार आम्ही घेत नाही. बरं, ते म्हणले ठीक आहे, घेऊ नका, मी जातो. ते थोडा वेळ थांबले आणि नंतर निघाले. दारापर्यंत आल्यानंतर एक शिपाई पळत आला आणि तो म्हणाला की बाबा तुमची कंप्लेन आम्ही घेतो, पण 35 रुपये द्यावे लागतील.
आता 35 रुपये त्या काळातली मोठी रक्कम होती, कारण तो काळ फार जुना होता. आज 35 रुपयाला काही किंमत आहे असं आपल्याला वाटत नाही, पण 35 रुपये एक सर्वसामान्य शेतकरी देऊ शकत नसायचा. ते म्हणले ठीक आहे, देतो 35 रुपये, घ्या माझी तक्रार लिहून. आणि मग लेखपालानं पत्र घेतलं पोलीस स्टेशनचं, तक्रार लिहून घेतली. आणि तक्रार लिहून घेतल्यानंतर त्याने विचारलं की बाबा तुम्हाला सही येते का, अंगठा करणार? ते म्हणले करतो सही. सही केली त्यांनी आणि जवळ असलेलं लेटर पॅड आपल्याजवळ ओढलं. तो हवालदार लेखनिक म्हटलं, अहो तुम्ही हे लेटर पॅड कशाला घेताय? त्यांनी खिशातून एक शिक्का काढला आणि तो तिथं आपल्या सहीच्या खाली मारला. सही होती चौधरी चरणसिंह आणि खाली शिक्का होता पंतप्रधान भारत सरकार. आणि ते पाहिल्यानंतर सर्व पोलीस स्टेशन हादरलं. शिपाई पळत सुटला. इन्स्पेक्टरला जाऊन सांगितलं की चौधरी साहेब इथं आले, आपण कंप्लेंट येऊन घेतली, 35 रुपये द्यायचं ठरवलं आणि आता ते मला माहीत नव्हतं आणि तुम्ही ओळखलं नाही, ते भारताचे पंतप्रधान आहेत. सगळे गडबडीनं त्यांच्या पुढं आले, सॅल्यूट मारला आणि चूक झाली म्हणून क्षमा मागितली. ते म्हटले काय हरकत नाही, त्याचं तुम्हाला बक्षीस उद्या मिळेल. चौधरी साहेब तिथून बाहेर पडले आणि मंत्रालयात गेल्यानंतर त्यांनी आज्ञा काढली, सर्व पोलीस स्टेशन सस्पेंड करा, यांना कामावरून त्वरित निलंबित करा. आणि त्याप्रमाणे त्या काळामध्ये इटावा जिल्ह्यातील ते उसराहार पोलीस स्टेशन चौधरी चरणसिंगाने सस्पेंड केलं, निलंबित केलं आणि पुढे मग कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर जे झालं असेल ते. पण लोकप्रतिनिधी कसा असावा, आज आपल्या डोळ्यापुढे अशी अनेक उदाहरणे येतात. सध्याही किती उदाहरणं चालू आहेत की ही दखल कुठले नेते मंडळी घेतीलच याची शाश्वती नाही. पण पंतप्रधान, लोकनेता, शेतकरी नेता कसा असावा, सर्वसामान्यांचा नेता कसा असावा, लोकाभिमुख सरकार असलं पाहिजे आणि ते राबवण्याची ताकद त्यामध्ये असते, ज्याला कुठला स्वार्थ नसतो. अशा प्रकारचे लोकनेते होते चौधरी चरणसिंह, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी खर्च केलं. आणि जो सप्ताह मानला जातो आज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तो जय जवान जय किसान म्हणून साजरा केला जातो. तो 29 तारखेपर्यंत या महिन्याच्या, आणि अशा प्रकारे या महिन्याच्या नाही, 29 तारखेपर्यंत, 23 ते 29 तारखेपर्यंत डिसेंबरच्या, त्यांचा जन्मदिवस डिसेंबर आहे, त्या निमित्ताने हा साजरा केला जातो. आज आपल्याला माहीत झालं असेल की या सरकारनं, भारत सरकारनं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न हा किताब दिलेला आहे. तेव्हा अशा या थोर नेत्याला त्याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जे काही माझ्या अल्पशा बुद्धीला माहीत होतं ते आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने मी त्यांना लाख लाख प्रणाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.